नमस्कार मित्रांनो, बिग बॉसच्या प्रेमींसाठी कलर्स मराठीने एक आनंदाची बातमी शेअर केली. या सीझनने एक रेकॉर्ड केलाय. तो रेकॉर्ड असा की आत्तापर्यंतचे सगळ्यात जास्त व्ह्यूज घेणारा बिग बॉस मराठी सीझन 6 हा कार्यक्रम ठरलाय. तर त्यासाठी संपूर्ण बिग बॉसच्या टीमचे घरात असलेले कंटेस्टंट आणि साहजिकच तुम्ही लोकं आणि आम्ही सुद्धा जे बिग बॉस आपण सोशल मीडियावरती पाहतो. तर हा सोशल मीडियाचा रेकॉर्ड आहे की आतापर्यंतचे हायेस्ट व्ह्यूज सोशल मीडियावर बिग बॉस मराठी सीझन 6 चे झालेत आणि आतापर्यंत 1000 मिलियन व्ह्यूज झालेत. खरंच कॉंग्रॅच्युलेशन. एक मोठा रेकॉर्ड या लोकांनी सेट केलाय. तर ठीक आहे मित्रांनो, जवळपास हा सेकंड लास्ट आठवडा आज संपला. उद्या भाऊचा धक्का रंगणार आहे आणि भाऊच्या धक्क्याचा जो काही पहिला प्रोमो शेअर करण्यात आलाय, ज्याच्यामध्ये राखी सावंतची जबरदस्त शाळा होणार आहे. कारण ज्या पद्धतीने राखी सावंतने दीपाली सय्यद आणि तिच्या नात्यावरती, तिच्या लग्नावरती एकंदरीत भाष्य केलं होतं, तर त्यासाठी राखी सावंतची जबरदस्त कान उघडणी होणार आहे आणि बऱ्याच लोकांचं उद्या भाऊच्या धक्क्यावरती कौतुक होणार आहे. तसा एक प्रोमो नुकताच पाहायला मिळाला. तर मित्रांनो, अखेर बिग बॉसचा हा सेकंड लास्ट आठवडा आज संपला. बिग बॉसने शेवटी सदस्यांना बीबी पार्टी दिली आणि त्या पार्टीमध्ये बऱ्याच सदस्यांची पोलखोल झाली. बिग बॉसच्या घरामध्ये भांडण, राडे, त्यानंतर रुसवे-फुगवे पाहायला मिळाले आणि मग त्यानंतर नेहमीप्रमाणे सॉरी सॉरीच्या लाडक्या गळाभेट असं काही पाहायला मिळालं. मित्रांनो, एक तुम्ही चांगलंच नोटीस केलं असेल तर हा जो काही आठवडा आहे ना, या आठवड्यामध्ये तन्वी कोलतेची जबरदस्त चर्चा होताना दिसते. म्हणजे तन्वीच्या विरुद्धही बोललं जातं, म्हणजे एकंदरीत तन्वीची चर्चा होताना दिसते आणि हे तन्वीने देखील सांगितलं. इथे सगळ्यात जास्त तन्वीचा विषय जिने ताणून धरला, ती म्हणजे दीपाली सय्यद, जिने काटा ग्रुप तयार केला. म्हणजे ती सतत तिच्या बोलण्यातनं येत असतं, की मी काटा ग्रुप तयार केला. मी तन्वीला आणलं, मी आरबीला आणलं, मी प्रभूला आणलं आणि त्याच्यामध्ये रेवा आली. म्हणजे हा जो काही मी आहे, तो आज देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि आज दीपाली सय्यद तन्वीच्या नावाने बोंबलताना दिसत होती. मित्रांनो, दीपाली सय्यदचं असं झालंय, की मी असं सांगणार नाही, की दीपाली सय्यद यांचं खूप वय झालंय. एक म्हातारा माणूस असतं ना घरामध्ये, ठीक आहे. छोटं बाळ आणि म्हातारा माणूस हे दोघे जण असतात ना, यांना असं वाटतं, की सगळ्या गोष्टी मलाच मिळाव्यात. माझी चर्चा व्हावी, माझेच लाड व्हावेत, मलाच सगळं काही माझ्यासाठीच, मीच असा जो काही मीपणा असतो ना, तर तसं एक ते छोटं बाळ किंवा मग तशी ती म्हातारी. म्हणजे दीपालीचं वय झालेलं नाहीये, हे परत-परत मी स्पष्ट करतोय. पण एकंदरीत ती वयस्कर लोकं आणि हे जे बाळ ना, जसे वागतात ना, की मलाच सगळं पाहिजे. मलाच या लोकांनी चांगलं बोलावं. मलाच, मलाच जे आहे ना, ते सध्या दीपालीचं पाहायला मिळते. दीपालीला असं वाटतं, की मी काटा ग्रुप म्हणजे मी आता मगाशी सांगितलं ना, की मी काटा ग्रुप तयार केला. या काटा ग्रुपमध्ये मी तन्वीला आणलं. हे दीपाली वारंवार सांगत असते, की मी तन्वीला आणलं. बाकीच्या लोकांना आणलं. हा काटा ग्रुप मी तयार केला आणि मी तयार केल्यानंतर मला काही गोष्टी मिळत नाही. मला तो आदर सन्मान मिळत नाही. मला हे द्यायला पाहिजे. हे दीपालीचं जे सुरू आहे ना किंवा दीपालीला हे जे वाटतंय ना, तर या सगळ्या गोष्टीचा आता तिला त्रास होतोय. लोकं तिचं आता ऐकत नाहीये. वेगळी वाट निवडण्याचा प्रयत्न करतायत आणि हे तिला खटकताना दिसतंय आणि माझं नाव घेत नाहीये. मला स्टेजवरती बोलवत नाहीये. तर या सगळ्या गोष्टी आता दीपालीला खटकायला लागलेल्या आहेत आणि त्या उघडपणे ती व्यक्त व्हायला लागली. दुसरं म्हणजे ही जी तन्वी आहे. तन्वीचं एक आपल्याला सतत बोलणं पाहायला मिळालं, की तिकीट टू फिनाले नंतर मला खूप निगेटिव्ह दाखवलं जातंय, असं एक तन्वीचं मत आहे आणि याच्यामध्ये अनुश्रीने मुद्दा काढला आणि तन्वीकडनं ते निघालं, की माझी फर्स्ट प्रायोरिटी किंवा माझं बॉन्ड प्रभूशी झालं, त्यानंतर आरबीशी झालं, ही फक्त माझी ताई. मी बोलते फक्त तिला ताई. तेवढं माझं तिच्याशी बॉन्ड नाही किंवा कनेक्शन नाहीये. आता याच्यावरती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अपेक्षा होती बाईला, की माझं नाव ही घेईल, मला जवळ करेल तन्वी, दीपालीचं मी म्हणतोय. पण तसं होताना दिसत नाहीये. त्यामुळे साहजिकच तिची चिडचिड, राग-राग, फुगवे, रुसवे-फुगवे सगळं काही पाहायला मिळत होतं
आता याच्यामध्ये तन्वी ठीक आहे बाई, तू एकदा बोललीस, परत तीच गोष्ट 10 वेळा ती बोलायची. माझं नाही तुझ्याशी बॉन्ड, नाही तेवढं. मला प्रभूशी आहे, आरबीशी आहे. अगं बाई हो, कळालं. तीच एक गोष्ट 10 वेळा बोलायची आणि मग दीपाली लागली रडायला. आम्हाला कळालं गं, तिच्याशी बॉन्ड नाही तुझं तेवढं. 10 वेळा तीच गोष्ट सांगायची आणि मग परत एखाद्या कोणी सांगितलं, की मग आपला मोठा आवाज वाढवायचा. आणि खरं सांगायचं झालं ना मित्रांनो, तर राखीने जे काही सांगितलं अगदी शेवटी मला तर ना शेवटी फार इरिटेट झालं, की हे तन्वी पुराण आणि हे सगळं बस करा तुम्ही. फार इरिटेट झालंय ती तन्वी, ते दीपाली आणि त्यात त्या विशालचं सतत तन्वीच्या विरुद्ध बोलणं. फार इरिटेट झालं होतं. मी आता असं सांगत होते, की यार बस करा बिग बॉस. तुमच्याकडे नसतील विषय ना काही दाखवण्यासारखं, तर स्टॉप करा. फार ते सगळं इरिटेट वाटत होतं. आता मी मगाशी राखीचा एक मुद्दा काढला, की राखी ना बरोबर हे सगळं सांगत होती, की तन्वीची जर एखाद्याने चूक दाखवून दिली ना, तर तिला ते मान्य नाही. मित्रांनो हे खरं आहे, की आजपर्यंत तन्वीची कोणीशी चूक दाखवून दिली नाही आणि जेव्हा तन्वीची चूक दाखवण्याचा कोणी प्रयत्न केला, तर त्या व्यक्तीला बोल लावायचं. असं एकंदरीत पाहायला मिळालं आणि लिसनिंग क्षमता आणि ऐकून घेण्याची क्षमता तिची खूप कमी आहे आणि आत्ता जेव्हा कोणी तन्वीला बोलायला लागतं, त्यावेळी तिला ते सहन होत नाही आणि ती सहज, सरळ, मोठ्याने रिॲक्ट होताना दिसते. आता हा आरबी जो आहे तो सतत सांगतो, की "हां, मला माहिती आहे. माहिती आहे मला हे सगळं, पण मी काय करू? माझे हात बांधलेले आहेत." राखी, मला सगळं कळतंय. राखी बोलते ना, की ही रेवाशी बोलत नाहीये. तन्वीला जे काही सांगायचंय, की मला आता हे लोकं सगळे टार्गेट करतायत, मला निगेटिव्ह दाखवतायत. राखी मित्रांनो आहे ना, बिग बॉस चांगली खेळून आली. बिग बॉस कशाने खायचं, कसं कोणाला खेळवायचं, कोण खेळतंय हे राखीला चांगलंच माहिती आहे. राखी इथे बरोबर सांगत होती, की ही जी आहे पोरगी, ही रेवाशी बोलत नाहीये, की मला सगळे निगेटिव्ह दाखवतायत. हे कॅमेराशी बोलतायत. आता मित्रांनो खरंच माहिती नाही तन्वी फेक आहे, रिअल आहे. ती मुखवटे घेऊन फिरते का? कारण अशीच चर्चा सध्या सोशल मीडियावर किंवा मग बिग बॉसच्या घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि नक्कीच एक मी मगाशी सांगितलं ना, की निगेटिव्ह चांगली का होईना, सध्या तन्वीची चर्चा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळते. तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? तन्वी खरंच फेक आहे की ती रिअल आहे? हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आरबी आता पण ग्रुप करताना दिसतोय. तिकडे तन्वीचं वागणं त्याला खटकतंही. हे राखीलाही सांगताना दिसतोय. तिकडे दीपालीलाही सांगताना दिसतोय. पण जेव्हा प्रत्यक्ष तन्वी समोर येते, तेव्हा तो त्याच्यावरती काहीच भाष्य करताना दिसत नाही. जाऊ दे आपला काटा ग्रुप एक असला पाहिजे. या मिठी मारा आणि सगळं सॉल्व्ह करा. अगदी फिनालेकडे चाललोय आपण, तरी यांचा ग्रुप अजून काही सुटत नाही. मी विशेष करून आरबीला सांगतो. कारण दीपाली ग्रुप शिवाय ती खेळलेली नाहीये. त्यामुळे त्या ग्रुपमधनं ती बाहेर येणार नाही. तन्वी कोलते ही ग्रुपमध्ये असून देखील तिचा इंडिव्हिज्युअल गेम दाखवते. आरबीचं काय? आरबी अजून देखील काटाकाटच करताना दिसतोय. अरे थोडंसं बाहेर हो आणि तुझा इंडिव्हिज्युअल गेम दाखव. तन्वी दाखवते. दीपालीला दाखवता येत नाही कारण ती अजूनपर्यंत ग्रुपच्या विरुद्ध जाऊन खेळलेली नाही आणि त्या रेवाचा तर तसा गेमच नाहीये बिग बॉसच्या घरामध्ये. राखीने ते सांगितलं ते योग्यच आहे. तू कॅप्टन झाली म्हणून सेफ आहे. नाहीतर आज रेवा कौरसे ही बिग बॉसच्या घराबाहेर असते. आणि बाकी या 2 सदस्यांचं सांगायचं झालं, तर ते दुसऱ्याला नावं ठेवून, स्वतःला नावं ठेवून आपला इंडिव्हिज्युअल गेम दाखवतायत. मी विशाल आणि अनुषेबद्दल बोलतोय. तर एकंदरीत मित्रांनो, अगदी फिनालेकडे जात असताना काट्यामध्ये पुन्हा एकदा वाद पाहायला मिळाला. पण शेवटपर्यंत काटा आपला एकत्र असायला पाहिजे, असं म्हणून कितीही आपसात वाद असले तरी ते वाद घेऊन आम्ही एकत्र लढू, असं एकंदरीत पाहायला मिळते. तर ठीक आहे, काटा पुराण थोडंसं कमी करूया आणि त्यानंतर जाऊया आपण बिग बॉसच्या घरामध्ये जो सध्या टास्क सुरू आहे. तिथे 2 सदस्यांना सक्सेस पार्टीमधून बाद करायचं आहे. तर कालच्या दिवशी अनुश्रीला बोलावलं जातं आणि अनुश्रीने इथे 2 सदस्यांचे ते इन्व्हिटेशन कार्ड फाडत
त्या पार्टीमधून बाद केले. पहिलं नाव तिने राखीचं घेतलं आणि त्यानंतर तन्वीचं नाव घेतलं. त्यानंतर आता इथे आपल्याला आरबी पाहायला मिळतो. आरबीचं काय नाव असेल हे आपल्याला आता चांगलंच माहिती आहे. आरबी इथे पहिल्यांदा विशालचं नाव घेतो की ती व्यक्तीच मला आवडत नाहीये आणि साहजिकच माझ्या सक्सेस पार्टीमध्ये मी त्याला का इन्व्हाइट करायचं. मित्रांनो, या दोघांचं ना हे आहे, ठीक आहे, मला नाही आवडत, नाही आवडत. आम्ही त्याच्यावरती इतर देखील काही चर्चा करणार नाही. त्यांच्या आता हल्ली मागेही बोलायचं नाही आणि पुढेही बोलायचं नाही. तर त्यांनी आपली एक लाईन आखून ठेवले, हे मागे पुढे अजिबात करताना दिसत नाही. तर यांच्या गेमला खरंच रिस्पेक्ट. पण त्या अगोदर इथे आरबी सांगताना दिसतोय की माझी एवढी अवकात नाही की मी एवढी मोठी पार्टी देईन. अरे तू नको देऊ, बिग बॉस देतायत, त्या पार्टीमध्ये तरी जा. ठीक आहे, हा कॉमेडीचा विषय आहे. त्यानंतर विशाल झालं. विशालच्या नंतर साहजिकच अनुष्ठीचं तो नाव घेतो. म्हणजे मी हे ना सतत वेळोवेळी सांगत आलोय की काही लोकांनी हे ना ठरवून ठेवलंय की आपल्याला याच लोकांना टार्गेट करायचं आहे. तर तसा हा आरबीचा गेम मला पाहायला मिळतोय. आरबीचं पहिलं टार्गेट होतं ते म्हणजे फार ती प्राजक्ता. काही नॉमिनेशन आलं की प्राजक्ताला टार्गेट करायचं. त्यानंतर आता आरबीचं असं झालंय की एक विशाल झालाय आणि त्यानंतर अनुश्री. या 2च लोकांना, काही झालं तरी या 2 लोकांना टार्गेट करायचं, असं एकंदरीत आरबीचा गेम पाहायला मिळतोय आणि कारणंही जवळपास त्याची सेमच असतात. इथे अनुष्रीबद्दल बोलताना दिसतो की तेवढं माझं तिच्याशी कनेक्शन झालेलं नाहीये. आम्ही ते जोडी की बेडी टास्कमध्ये एकत्र होतो, पण त्यानंतर नाही तेवढं कनेक्शन. आणि तिचं एक आरबीचं एक हे झालेलं आहे की ही खोटी वागते, खोटा गेम खेळते, खोटा स्वभाव घेऊन फिरते. एकंदरीत हेच काही मुद्दे आरबीचे सध्या अनुष्यबद्दल पाहायला मिळतात. तर या 2 लोकांना त्याने गेममधनं बाहेर काढलं. त्यानंतर दीपाली. दीपालीचं पण एक असं झालंय ना, की दीपाली पण काय म्हणूया की ती पण आरबी सारखीच काही लोकांना टार्गेट करताना दिसते. पहिलं टार्गेट तिचं होतं तो म्हणजे सागर. सागर जोपर्यंत होता तेव्हा सागर टार्गेट आणि त्यानंतर मध्ये-मध्ये राखी आणि आता राखी फुल जोपर्यंत बिग बॉस आहे तोपर्यंत राखीच तिथं टार्गेट असणार आहे. आणि मित्रांनो साहजिकच, कारण ज्या पद्धतीने राखी ही दीपाली बद्दल वागली किंवा दीपालीच्या विरुद्ध जे काही ती बोलली, तर साहजिकच दीपाली त्याचा इश्यू करणार होते. आणि इथे दीपाली सांगताना दिसते की तू प्रत्येक वेळी पोक करत असते आणि आज तू माझ्या फॅमिलीपर्यंत, घरापर्यंत आलीस, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये आणि तुझ्यात इगो खूप आहे. तू स्वतः माझ्याकडे आली नाहीस सॉरी बोलायला. आरबीने तुला आणलं आणि त्यामुळे तू आलीस आणि तुझ्यामध्ये अजिबात हृदय नाही, असं म्हणून दीपाली सांगताना दिसते. यावरती राखी बोलते की खरंच माझ्याकडे हृदय नाही आणि सॉरी हा शब्द माझ्या डिक्शनरीमध्ये नाहीये. पण मी तुझ्या पार्टीमध्ये येणार आणि ते पण आरबीला घेऊन येणार. म्हणजे राखी राखी आहे. त्यानंतर दीपाली सय्यदचं पुढचं नाव आहे ते म्हणजे तन्वी कोलते. मित्रांनो खरंच खूप शॉकिंग होतं की आजपर्यंत तशी दीपाली तन्वीच्या विरुद्ध कधीच बोलली नाही. खरं तर तिला खूप बोलायचं होतं. ती काही गोष्टी बोलली देखील, पण ती आरबीच्या समोर ती बोलली होती. प्रत्यक्षपणे दीपालीला आजपर्यंत कधीच बोलली नव्हती. तर काल थोडा त्यांचा तो विषय झाला होता की तन्वी थोडीशी डिस्टर्ब झाली होती. तर तन्वीला थोडंसं काय म्हणूया आपण समजवण्यासाठी, तिचा मूड चांगला करण्यासाठी सहज दीपालीने तो विषय काढला की "बाई तू पहिले किती रागवायचीस, किती बोल लावायचीस आणि मला तू म्हणायचीस की ताई आपण चला खोटं-खोटं भांडण करूया, काहीतरी करूया, राडा करूया म्हणजे आपण दिसू." तर ही गोष्ट कुठेतरी तन्वीला चांगलीच खटकली आणि एकंदरीत तन्वीला असं झालं की या फिनालेच्या जवळ येत असताना माझी तू इमेज खराब करतेस, असं एकंदरीत तन्वीला झालं आणि तिने तो खूप मुद्दा बनवला आणि त्याचं काय म्हणा दीपालीला खूप वाईट वाटलं की मी तुझी ताई, मी बिग बॉसच्या घरातील एक सीनियर कंटेस्टंट, माझ्याशी तू भांडतेस, मला बोल लावतेस. ते हेही तन्वीने सांगितलं की माझं आणि तुझं असं काही बॉन्ड नाहीये. माझं चांगलं रिलेशन हे प्रभूसोबत आहे आणि आरबी सोबत आहे. तेवढी तुझ्याशी मी कनेक्ट झालेली नाहीये किंवा मग मी जरी तुला ताई बोलत असली, तरी तेवढं माझं आणि तुझं कनेक्शन नाही हे तू लक्षात ठेव. तर ही गोष्ट कुठेतरी दीपालीला चांगलीच खटकली की मी ज्या पद्धतीने हिला बहीण मानायची, मुलगी मानायची आणि आता कनेक्शन नाहीये. मग एवढे दिवस आपण काय करत होतो? हां?
आता बरेच काही शब्द आहेत, पण मी इथे सांगत नाही. ठीक आहे. तर इथे तन्वीचं ती नाव घेते आणि मुद्देसूद इथे दीपाली बोलताना दिसते, की प्रभूला तू तेव्हा नाही सांगितलंस, की मी तुला कॅप्टन बनवणार नाही. आणि तेव्हा तू किती जोरात ओरडलीस. मला एकदम शॉक झाला. मी बोलणार होते तिथे, पण जाऊ दे, तू माझ्या मुलीसारखी, माझ्या बहिणीसारखी, म्हणून मी तुला बोलली नाही. अगं बोलायचं ना तेव्हाच. काही गोष्टी खटकत असतील ना, तर तेव्हाच बोलायचं. रितेश भाऊ पण तेव्हा सांगायचे, की तुम्हाला ज्याला वाटतं त्याला नॉमिनेट करा, बोला. खेळामध्ये काहीतरी रंगत येईल. मी तर म्हणे आत्ताच्या घडीला हे जे यवन यांचे भांडणे किंवा राग-रुसवे पाहायला मिळतात ना, याला खरं तर बिग बॉस देखील कारणीभूत आहे. यांच्यामध्ये वेळोवेळी वाजायचं. खूप काही गोष्टी व्हायच्या. कोपऱ्या-कोपऱ्याला जाऊन हे लोकं बोलायचे. त्या अ, प्रभूला तर तन्वी अक्षरशः रात्री बेडच्या खाली इकडे-तिकडे कुठेतरी कोपऱ्यांमध्ये जाऊन सगळं सांगायची, की ही दीपाली ताई अशी वागते, तो राकेश असा वागतो, हे सगळं सांगायची. कोपऱ्या-कोपऱ्याला जाऊन कसा गेम खेळायला पाहिजे आणि बरंच काय. तर या गोष्टी बिग बॉसनं कधीच दाखवल्या नाही. या गोष्टी जर बिग बॉसने त्या चुगली बूथमध्ये दाखवल्या असत्या, तर तेव्हाच काहीतरी घडलं असतं, उघडकीस आलं असतं आणि अजून काहीतरी वेगळा बिग बॉस आपल्याला पाहायला मिळाला असता. पण बिग बॉसने या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या आणि बाकीच्या चुगल्या काढत बसले बिग बॉस. तर बिग बॉस खरंच यार अगोदर ह्या गोष्टी दाखवल्या असत्या तर अजून रंगत आली असती. ठीक आहे. तो आत्ता विषय आपला नाहीये. आत्ता दीपालीला हे सगळं दिसतंय. म्हणजे तन्वी तेव्हा ओरडली होती, तेव्हा ती सांगत होती, "ही माझी बहीण, माझी मैत्रीण, माझी मुलगी." आत्ता जेव्हा माझ्याच ग्रुपमध्ये मला स्थान नाहीये, हे तिने बघितल्यानंतर आता ती तन्वी तिला आता खोटी वाटायला लागली. आता तिचा ते गेम एक्सपोज करण्याचा प्रयत्न करते. आता इथे सांगते, की त्या प्रभूसाठी तू किती जोरात ओरडली होतीस. त्याला कॅप्टन्सी देऊ केली नाही. त्यानंतर माझ्यासाठी तू कधीच वोट केलं नाही. आर्वीला तू जवळ केलंस. मला ताई-ताई सांगतेस, परंतु ताईचा रिस्पेक्टच देत नाही. तुझ्यासोबत माझा बॉन्ड नाही असं तू जेव्हा सांगतेस, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. आपण किती प्लॅनिंग करत होतो. मग आपण कोकणात जाऊ, तिकडे काहीतरी करू, पिकनिकला जाऊ, अमुक करू, तमुक करू, किती प्लॅन करत होतो. मग हे कशासाठी प्लॅन करत होतो? तुझं माझं काहीच बॉन्ड नाही. आता मला तू हे सांगतेस, मी सगळं केलं, मी सगळं प्लॅनिंग करत होते. मग तू काय सगळं प्लॅनिंग केलंस? का तू सांगत होते आपण कोकणात फिरायला जाऊ, आपण पिकनिकला जाऊ, आपण हे खाऊया, ते खाऊया, असं करूया, तशी मजा करूया. का? का तन्वी? याचं उत्तर मला दे. तू सरळ साईडला केलंस. आता सांगतेस, की प्रभू माझी प्रायोरिटी आहे, आरबी माझा प्रायोरिटी आहे. मला तू ताई सांगतेस, म्हणजे मी तुझी ताई नाही का? अरे कुठे नाते बनवायला आलात तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये? दीपालीचं काय चुकतंय माहिती आहे का? नाते-नाते करत राहिलो आणि गेम राहिला बाजूला आणि बाकी सगळे खेळत राहिले आणि हे नाते सांभाळत राहिले. असं एकंदरीत पाहायला मिळतं. मग आता इथे दीपाली सांगताना दिसते, की आपल्यामध्ये काहीच नातं नाहीये. तुम्हाला ताई पण समजत नाहीये, आई पण समजत नाहीये. मग मी तुला का सक्सेस पार्टीला बोलवायचं? कुठे दीपाली कुठला विषय कुठे घेऊन जाते आणि काय ते नात्याचं स्वरूप देते या सगळ्याला माहिती नाही. तर तन्वी बोलते, की "बाई तुझं हेच चुकतं. तू ऐकून घेत नाहीयेस. माझं सांगण्याचं मत आहे, की प्रभू माझा भाऊ आहे छोटा, आरबी माझा मोठा भाऊ आहे. तुला मी ताई मानते, परंतु तू नाही आहेस ताई माझी. तेवढं बॉन्डिंग नाही आमच्यात आणि तुझ्यामध्ये ऐकून घेण्याची क्षमता नाही." आणि हे ती 10 वेळा बोलते आणि मग हे ट्रिगर होतं. आता शेवटी बघा तुम्ही, शेवटी तन्वीला हे सांगावं लागलं, की बॉन्ड तसं नाहीये. तू माझी बहीण नाहीस, तर तू माझी मैत्रीण आहेस. जशी रेवा आहे, तशी तू आहेस. पण तेव्हाच सांगून टाक ना, एवढा बवाल झालाच नसता. तर अशा प्रकारे हे जे काय आहे ना, हे फेक रिलेशन ठेवून सध्या बिग बॉसच्या घरामध्ये हे लोकं वागतायत आणि बरेच लोकं असं सांगतायत, की तन्वी फेक पर्सनॅलिटी आहे आणि सगळं फेक वागते. मित्रांनो खरं सांगायचं झालं ना, तर बिग बॉसच्या घरामध्ये अशी बरीचशी लोकं आहेत. तन्वीला तुम्ही फेक सांगता, पण अशी बरीचशी लोकं आहेत, की ती फेक पर्सनॅलिटी घेऊनच सध्या बिग बॉसच्या घरामध्ये वागतायत. मला तर असं वाटतं ना, की एकच ती राखी सावंतच जी आहे ती खरी आहे. म्हणजे तोंडावरती एक बोलायचं, पाठीमागून एक बोलायचं. तिला जे वाटेल तसं ती बिग बॉसच्या घरामध्ये करते. म्हणजे मनाला जे वाटेल ते.
आणि बाकी मला तर वाटतं की सगळेच मुखवटे घेऊन फिरतायत. आर्मी पासून तर सगळेच असं एकंदरीत पाहायला मिळतं. त्यानंतर रेवा येते. रेवा सांगते की अनुष्काचं आणि माझं तेवढं काही कनेक्शन नाहीये. तिला माझा गेम आवडत नाही आणि मलाही तिचा गेम आवडत नाही. तिला पार्टीला न्यायचं नाही. अनुष्का बोलते की माझी इच्छा नाही गं तुझ्या पार्टीमध्ये यायची आणि मला यायचंही नाही. त्यानंतर ती पुढचं नाव घेते ते म्हणजे विशालचं. विशालचा आणि तिचा एक मोठा 36चा आकडा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. विशाल सांगताना दिसतो की खरं तर तू एक पर्सन म्हणून मला आवडतेस आणि नक्कीच मी एक पर्सन म्हणून तुझ्या पार्टीमध्ये आलो असतो. पण तू ज्या पद्धतीचा गेम खेळतेस किंवा जो काही खेळाडू म्हणून तू गेम खेळतेस, हा गेम मला अजिबात आवडत नाही. त्यासाठी मी तुझ्या पार्टीमध्ये येणार नाही. आणि त्यानंतर तन्वी इथं मोठं भाषण देऊन सांगताना दिसते, की तिकीट टू फिनाले जिंकल्यानंतर बरीचशी लोकं जी आहेत त्यांना मिरच्या झोंबलेल्या आहेत. माझं जिंकणं हे आवडलेलं नाही. यावरती अनुश्री मॅडम सांगताना दिसते, की "बाई असं काही नाही गं. तू चांगला गेम खेळलीस, तुला ॲप्रिशिएट देखील केलं." तर अनुश्रीला वाटतं, की हे मलाच बोलते की काय? कारण अनुश्रीने तो मुद्दा काढला होता तन्वीचा. तर एकंदरीत अनुश्रीने देखील तेव्हा ॲप्रिशिएट केलं होतं, की तन्वी खूप छान पद्धतीने गेम खेळून पुढे आली आणि अनुश्री हे बोलले, की अनुश्री हेही बोलली होती, की तुझ्याकडे अशी स्पिरिट आहे गेम खेळण्याची आणि ती दिसून येते. असे अनुश्री तेव्हा बोलली होती. काय एवढं सगळं भाषण देऊन त्यानंतर मग तन्वी बोलते. विशालचं नाव घेते, की विशाल याची मला पर्सनॅलिटी अजिबात आवडत नाहीये. तो माणूस म्हणून मला खटकतो आणि दुश्मन आहे आणि त्या दुश्मनाला मी पार्टीला बोलावणार नाही. आणि दुसरं नाव घेते ते म्हणजे अनुश्रीचं. अनुश्री जशी सांगते, की मी मूडी आहे आणि मी खोटं बोलते गेमसाठी, तर यासाठी मला ती आवडत नाही. तर असं एकंदरीत या दोघांचं नाव घेऊन तन्वी बोलते या दोघांनी त्या सक्सेस पार्टीमधनं बाहेर काढते. त्यानंतर राखी येते आणि राखी इथे सांगते, की मला कोणीच नको. मला फक्त आर पाहिजे. आर-बीलाच मी पार्टीमध्ये घेऊन जाणार आहे. तर इथे राखी अनुश्रीचं नाव घेते आणि अनुश्रीचं नाव घेताना ती स्वतःला असं सांगताना दिसते, की मी कितीतरी शो केले. मी रिएलिटी शोची क्वीन आहे. बराच पैसा कमवला, बरंच नाव कमवलं, पण मी अजूनपर्यंत इगो केला नाही. ज्या पद्धतीने अनुश्री सांगते ना, की मी कोणालाच बोलवणार नाही, कोणाकडे जाणारच नाही, मी कोणाचं तोंडही बघणार नाही. तर एवढा इगो माणसाने ठेवू नये. आपले पाय हे जमिनीवरच ठेवावे. माझ्याकडे बघा, मी बरंच काही कमवलंय, परंतु आज सुद्धा आहे तशीच आहे. तर असा इगो कोणी करू नये आणि अनुचित तसा इगो करते, तर अशा इगोस्टिक मुलीला मी बिग बॉसच्या माझ्या सक्सेस पार्टीमध्ये बोलावणार नाही. यावरती अनुश्री बोलते, की "मलाही तसं काही तुझ्या पार्टीमध्ये यायचं नाही, पण मी येणार." तेव्हा राखी काय सांगते, की "तुला भांडी घासायला ठेवेन मी." त्यानंतर आपला मित्र विशाल कोटियान याचा गेम ती थोडासा एक्सपोज करण्याचा प्रयत्न करते, की बाबा आपली दोस्ती आहे, पण तू तोडलीस त्या दिवशी माझ्याशी बोलून आणि असा त्या कोपऱ्या-कोपऱ्याला बसून गेम खेळायचा नाही. गेम हा रोज खेळायचा असतो. 24/7 खेळायचा असतो आणि मग विशाल सांगतो, की असा खोटा गेम मला खेळता येत नाही. तर एकंदरीत राखीने विशाल आणि अनुश्रीला त्या पार्टीमधनं बाजूला केलं. त्यानंतर विशाल हा आहे राकेशला बाजूला करतो, की नक्कीच मला तो आवडत नाही, त्याचा गेम आवडत नाही आणि त्यांनी तर स्पष्ट सांगितलं, की मी अजूनपर्यंत तुझ्या कुठल्याही पर्सनल गोष्टी बोललो नाही. ना पुढेही बोलेन, ना पाठी बोलेन, ना आत्ता बोलेन आणि तुझ्या गेमबद्दल तुझ्याच काय मी सगळ्यांच्या गेमबद्दल रात्रंदिवस विचार करतो आणि पाठीमागे बोलतो. परंतु पर्सनल गोष्टी मी कधीच काढल्या नाही. तर मित्रांनो हे सत्य आहे. विशाल असा जास्त नाही कोणाच्या पर्सनल गोष्टी काढताना दिसत, पण तो गेमबद्दल लोकं काय सध्या पर्सनॅलिटी घेऊन बिग बॉसच्या घरामध्ये खेळतायत, हे तो नेहमीच सांगताना दिसतो. बद्दल बोलताना इथे तो म्हणाला, की अशी खरंच खूप चांगली प्लेयर आहे. पण ती सध्या इथे मुखवटा घेऊन फिरते. मी स्वतःला जसा वाघ समजायचो, तसं ती वाघीण समजताना दिसते. परंतु ही वाघीण आहे ना, ती वाघीण नाही. जंगलातली वाघीण नाही, तर ही अशीच पंजे नसलेली वाघीण असं त्याला कदाचित सांगायचं असेल. नक्कीच बोलतो मी तन्वीला अजिबात वीक समजत नाही. ती स्ट्राँग आहे. परंतु मला तिला बिग बॉसच्या त्या माझ्या सक्सेस पार्टीला बोलवायचं नाही. तर अशा पद्धतीनं हा टास्क इथे संपला. त्यानंतर दीपालीने पुन्हा एकदा मुद्दा काढला. प्रभूता चावी चोरीचा मुद्दा काढला. म्हणजे एकंदरीत दीपालीला बऱ्याच गोष्टी खटकतात मित्रांनो, पण हे लोकं बोलत नाही. आता आर-बी इथं सांगतो, की मला देखील बऱ्याच तिच्या गोष्टी खटकतायत. खटकतायत तर बोला रे तुम्ही.
अशा मनात साठवून ठेवू नका. मग मला कधी कधी ना ते विशाल आणि अनुश्री बरे वाटतात. राग आला तिथल्या तिथे बोलायचं, मोकळं व्हायचं, परत जैसे थे, म्हणजे आपली जी काही पर्सनॅलिटी आहे ती दाखवायची. हे लोक तसे नाही. कधी कधी वाटतात की हे सगळे फेकच वागतात. म्हणजे तो काटा ग्रुप एकत्र राहण्यासाठी, टिकवण्यासाठी हे लोक तसे वागतात. म्हणजे बरंच काही बोलायचं असतं, बऱ्याच गोष्टी दुसऱ्याच्या विरुद्ध बोलायच्या आहेत, आहेत ओटावरती, पण त्या बाहेर काढायच्या नाही. असं त्यांचं एकंदरीत पाहायला मिळते. दीपालीने तो चोरीचा मुद्दा काढला, की प्रभूने जेव्हा चोरी केली होती तेव्हा ही देखील त्याच्यामध्ये होती. असं एकंदरीत ती सांगताना दिसते. आरबी सांगतो की नाही नाही नाही, सध्या असं काहीच बोलायचं नाही. यावरती तन्वीची चमची, जे राखीने नाव दिलंय, ती रेवा येते. नाही ग, तिच्याशी जाऊन बोल, समजव तिला, अशी भांडणं करू नका. जे काही दिवसापूर्वी किंवा आताही आरबी जे काही काम करतोय ना, ग्रुप सांभाळण्याचं, नको नको नको, आपला ग्रुप शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे, तर ते काम इथे रेवा देखील करताना दिसते. तर ठीक आहे, इथे हा टास्क संपला आणि मला असं वाटलं की चला आता इथे फाडाफाडी झाली तर इथे हा टास्क संपेल, पण नाही. बिग बॉस अजून एक इथे टास्क देतात की तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचं आहे. तर इथे पहिल्यांदा रेवाला बोलवतात. रेवा शॉकिंग, म्हणजे जिच्या पावलावर पाऊल ठेवून ती बिग बॉसच्या घरामध्ये आली होती, दीपाली सय्यद, तिच्यासारखंच वागण्याचा ती प्रयत्न करत होती. अशा रेवाने दीपालीला न देता गिफ्ट दिलं, ते म्हणजे तन्वी कोलतेला. शॉकिंग, म्हणजे एवढं बॉन्डिंग त्यांच्यामध्ये निर्माण झालंय ना दोघींमध्ये. चांगलं, मी वाईट सांगत नाही, चांगलं बॉन्डिंग निर्माण झालं. त्यानंतर विशालने खूप इमोशनल केलं. विशालचं आणि अनुष्येचं एक चांगलं नातं, बहीण भावाचं, मैत्रीचं चांगलं एक नातं नक्कीच पाहायला मिळालं. टॉम अँड जेरी सारखे हे लोक आहेत. भांडतात, पण पुन्हा एकत्र येतात. पण आज जो काही त्या दोघांचा मुवमेंट होता ना, तर तो खरंच इमोशनल करणारा असा होता. आता इथे विशाल सांगताना दिसतोय की बिग बॉसच्या घरामध्ये एक खोटी मुलगी आहे, ती सतत खोटी बोलते, पण ती इमोशनल, तिचे लपून राहत नाही. आणि एक चोरीचा मुद्दा काढला होता विशालवरती, जो काही चोरीचा आळ लावला होता, अंडे चोरले होते, त्यानंतर त्याला घरातलं जेवण बॅन केलं होतं. त्यावेळी अनुश्री त्याच्या सपोर्टला आली होती. तू जेवत नाही तर मी देखील जेवणार नाही, की मग तुझ्यासाठी मी जेवण बनवेल. तर तेव्हापासून त्यांचं एक बॉन्ड आपल्याला पाहायला मिळालं. तर विशाल अनुश्रीला गिफ्ट म्हणून चॉकलेट देतो. त्यानंतर आरबीने इथे एक छक्का मारला. आता आरबीच्या ग्रुपमध्ये 3 लेडीज आहेत, म्हणजे 3 लोक आहेत. तर एकाला जर कोणाला दिला, तर छोट्या बहिणीला दिला, मैत्रिणीला दिला, की आत्ताच झालेली मैत्रीण रेवा, या तिघींपैकी कुठल्या तरी एकीला दिलं तर दोघी रागावणार. त्यामुळे आरबीने काय केलं, की आपण राखीला देऊया, म्हणजे राखीही खुश आणि ते तिघेही खुश, नाराज होणार नाही. तर आरबीने डायरेक्ट जो काही यॉर्कर आला होता त्याच्यावरती छकडा मारून दिला त्याने. तर आरबीसाठी खरंच माझ्याकडनं क्लॅपिंग. त्यानंतर तन्वीने मात्र थेट प्रभू, आरबी आणि दीपाली या सगळ्यांचा उल्लेख करत हिने देखील चौकार मारलेला आहे. ते म्हणजे रेवाला चॉकलेट दिलेला आहे. परतफेड केलीच पाहिजे ना. पण तन्वीचं एक आहे ना, की तन्वीला देखील कोण ना कोण आपली बडबड ऐकण्यासाठी लागते. प्रभू पहिले होता, प्रभू गेल्यानंतर आता प्रभू सारखा दुसरा एक भेटलाय तन्वीला, ती म्हणजे रेवा कौरसे. पण यांच्यामध्ये चांगली बॉन्डिंग आता पाहायला मिळते. दोघी चांगल्या मैत्रीण झाल्या आणि ही गोष्ट देखील कुठेतरी दीपाली ताईला खटकताना दिसते, की माझ्याच पावलावर पाऊल ठेवत, म्हणजे दीपाली ताई करत आलेली रेवा कौरसे, जिला मी काटामध्ये आणलं, आता ती मला सोडून तन्वीकडे चालली, तर हे देखील तिला थोडंसं खटकताना दिसते. रेवा बोलते, की मला हे म्हणजे एक्सेप्ट नव्हतं, की तू मला देशील म्हणून. मला वाटलं की ताईकडेच जाशील, पण चालेल मला. नाही घेतलं नाव तरी चालेल, घेतलं तरी मला चालेल. तर ठीक आहे. त्यानंतर अनुश्री देखील खूप इमोशनल झाली इथे आणि विशालला घेऊन ती बोलते की काय म्हणे, की माझे वडील नाही आहेत, भाऊ नाही आहे, परंतु तू एक रिस्पॉन्सिबिलिटी घेणारा माणूस आहेस. माझा तू भाऊ मला वाटतोयस आणि लग्नात एक रिस्पॉन्सिबिलिटी घेणारा असतो ना, तसं तू मला दिसतोयस, की चल बाबा मी आहे. तुला काय पुढे काम करायचं असेल तर एक भाऊ म्हणून, वडील म्हणून एक माणूस असतो ना सांगणारा, की हो पुढे मी आहे. तर असा तू मला वाटतोस. तर असं एकंदरीत चांगलं नातं पाहायला मिळालं.
त्यानंतर इकडे दीपालीने देखील चौकार मारण्याचा प्रयत्न केला. ना रेवा ना आरबी दोघांची नावं घेत इकडे तिने जे काही रुसवे फुगवे आहेत ते दूर करूया आणि तन्वीला ती चॉकलेट किंवा ते गिफ्ट देताना दिसते. राखीने मात्र इथे फुल सिक्सर मारला असं सांगायला हरकत नाही. ती बोलते की मी फुल कन्फ्यूज आहे, पण मला असं वाटतं की दीपालीला हे द्यावं. दीपालीला का मित्रांनो, तिने बघितलं की दीपालीला कोणीच दिलं नाही. टाटा ग्रुपवाल्यांनी देखील दिलं नाही तिला गिफ्ट. तर दीपालीला द्यावं आणि ज्या पद्धतीने मी तिच्याशी बोलले, जे काही वागले, तर एक सॉरी म्हणून आपण तिला द्यावं असं एकंदरीत करून दीपालीला ते दिलं. आणि याच्यावरती नक्कीच राकेश आणि राखीचं देखील बोलणं झालं. राकेश सांगताना दिसतो की बरं झालं तू हे तिला दिलंस. तर एकंदरीत दीपाली सांगताना दिसते की ठीक आहे, साहजिकच तुला आरवीला द्यायचं होतं, मला माहित आहे. आरवीला पण घेऊन येते आणि चला आपण दोघं मिळून घेऊ आणि गोड तोंड करू, असं एकंदरीत पाहायला मिळालं. तर जवळपास हा जो टास्क आहे ना, हा रात्री 3:30 पर्यंत हा चालला. मला वाटलं की इथे तरी हा टास्क संपेल, पण अजून एक ट्विस्ट बाकी होता. ते म्हणजे सगळं खाणं-पिणं अजून व्हायचं होतं. बरोबर नाही? बिग बॉस बोलले होते ना, की काहीच लोकांना या बीबी पार्टीमध्ये प्रवेश मिळणार आहे. तर इथे 7 पैकी 5 सदस्यांना ते पार्टीमध्ये इन्व्हाईट करणार आहेत. तर इथे तन्वीला साहजिकच थेट प्रवेश देतात, कारण ते तिकीट टू फिनाले जिंकली. यामध्ये 2 ग्रुप करतात. टीम ए टोळी आणि टीम बी काटा. तर या दोन्ही टीमला सांगताना दिसतायत, की तुम्हा एका-एका सदस्याला बाद करायचं आहे. इथे जी टीम ए आहे सांगताना दिसते. इथे राखी सांगताना दिसते, की 3 महिन्यापासून जे बिग बॉसच्या घरामध्ये आहेत त्यांना आपण ठेवूया. म्हणजे साहजिकच रेवाला आपण बाहेर काढूया असं त्यांचं मत होतं आणि हे मला देखील पटलं, की जे डे 1 पासून बिग बॉसच्या घरामध्ये आहेत त्यांना ठेवायला पाहिजे. तर मला नक्कीच पटलं हे. त्यानंतर दीपाली देखील तेच सांगताना दिसत होती, की जे डे 1 पासून खेळतायत ना, त्यांना आपण ठेवूया. म्हणजे राखीला आपण जी वाईल्ड कार्ड बनून आली तिला आपण बाहेर ठेवूया. तर हे देखील पटलं होतं. पण नाही, इथे रेवा सांगते, की असं-असं नाहीये. राखीचं बरंच योगदान आहे घरामध्ये. ती जेवण वगैरे चांगलं बनवते. म्हणजे रेवा म्हणजे या लोकांना विशालच काढायचं होतं. साहजिकच रेवाचंही तेच मत होतं आणि आरबीचंही तेच मत होतं. तर विशालला बाहेर काढलं जातं आणि इकडनं रेवाला बाहेर काढलं जातं आणि त्यानंतर बाकी सगळे सदस्य खाऊन मस्त एन्जॉय करणार होते. इथे मात्र तन्वीला प्रचंड वाईट वाटतं आणि ती रेवाला घेऊन, "बाई, आता आम्हीच खाणार आहे. तुला नाही मिळणार सगळं केक, कोल्ड ड्रिंक्स, पिझ्झा, बर्गर." फार दुःख झालं तिकडे तन्वीला. राखी बोलते, की "बाई, थोडा तरी बिग बॉसचा रिस्पेक्ट कर. त्याने गाणं वाजवलंय, आपल्याला सगळं असं मांडून ठेवलंय. चल ये, खायला घे. ती मैत्री नंतर दाखव." तर या सगळ्यांनी जवळपास 4 वाजेपर्यंत म्हणजे बघा 3:30 ते 4 म्हणजे अर्धा तासच दिला त्यांना. 4 वाजेपर्यंत हा टास्क झाला आणि त्यानंतर दीपाली रेवाला सांगताना दिसते, की "तू मला प्रायोरिटी समजली नाहीस. तू त्या तन्वीला दिलंस तुझं जे काय होतं ते." तर एकंदरीत मी मगाशी सांगितलं ना, दीपालीला असं झालं, की हे सगळं माझं. मी सगळं तयार केलेलं आहे. मी मोठे आहे, मी वरिष्ठ आहे. तर सगळं मलाच मिळायला पाहिजे. माझीच सगळ्यांनी नावं घ्यायला पाहिजेत. असं जे काही दीपालीचं सुरू आहे ना, त्याच्यामुळे दीपालीचा गेम असा फुल दिसत नाही. तर हा दीपालीचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर मग थोडंसं जे आहे ना, विशालचं पुन्हा एकदा बोलणं पाहायला मिळालं. तन्वी कशी फेक आहे, तन्वी कशी फेक गेम खेळते, तिची पर्सनॅलिटी कशी आहे, याच्यावरती हे लोकं भाष्य करताना दिसत होते. त्यानंतर आरबी तन्वीला समजावताना दिसतो, की "बाई, राग-रुसवे सोड आणि तू जे काही आहे ते विसरून जा आणि आपला एक काटा ग्रुप एक होता, तसं वागण्याचा प्रयत्न कर." राखी समजवताना दिसते, की "बाई, तू चांगलं ऐक. तुला बरेच लोकं चांगल्या गोष्टी सांगतात, तुला गेम समजावून सांगतात, तुला चुका दाखवतात, पण तू अजिबात ऐकत नाही कारण तुझ्याकडे ही पॉवर नाही." मित्रांनो, हे खरं आहे, की तन्वीला तेवढं ऐकून घ्यायचं नाही कोणी जर काही सांगत असेल तर. मी, माझा, मीच असं तन्वीचं एकंदरीत पाहायला मिळते. राखी खूप छान पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु तन्वीला ते अजिबात आवडत नव्हतं आणि त्याच्यामध्ये ती रेवा डिंग 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 तन्वीच्या बाजूने बोलताना दिसत होती. तर साहजिकच राखीला राग आला आणि सांगते, की "बाई, तू चमची आहेस 1 नंबरची. अरे, आम्ही काहीतरी तिला चांगलं सांगतोय. ऐकू दे ना तिला." आणि हिचं मध्ये-मध्येच
तर एकंदरीत तन्वी मग खूप इमोशनल झाली, की माझ्याच बद्दल असं का होतं? मला किती टार्गेट करतात. फिनालेकडे जात असताना म्हणजे जवळपास तिला असं वाटतं, की ही ट्रॉफी मीच जिंकणार आहे आणि माझ्या ट्रॉफीमध्ये हे बाकी सगळे आडवे येतायत. माझा गेम खराब करतायत. मला वाईट दाखवतायत, विचित्र दाखवतायत. असं एकंदरीत तन्वीचं मत आहे. तेव्हा सांगते, की "बाई असं मनाला लावून नको घेऊ. आता तू ट्रॉफीकडे जाणार आहेस. थोडंसं तू लक्ष ठेव." असं एकंदरीत रेवाचं सांगणं आहे. इथे नंतर मात्र सगळ्यांची मिलन पाहायला होतंय काटा ग्रुपचं, की आपलं जे काही झालं ते गंगेला मिळालं आणि आपण एकत्र होऊ. आणि शेवटी तन्वी जे काही सांगते ना, "बाई, दीपाली ताई, तुला एक सांगू का? ऐक गं तू बाई. प्रभू माझा भाऊ आहे. आरबी माझा भाऊ आहे. तू माझी बहीण नाही, तर माझी सख्खी चांगली मैत्रीण आहेस. जशी रेवा आहे, तशी तूच आहे." मग बाई हे तेव्हाच बोलायचं ना, एवढं काही झालंच नसतं. आहे का नाही? ठीक आहे, जे काही झालं ते गंगेला मिळालं. त्यानंतर मित्रांनो हे ना फार इरिटेट वाटत होतं. तन्वीला जे काही सगळे समजावतात, तन्वी तन्वी जे काही सुरू होतं तिचं रडणं असेल, पडणं असेल, धडपडणं असेल आणि तेच आहे ना अक्षरशः इरिटेट वाटत होतं. म्हटलं मी सांगितलं बिग बॉस आता ते बंद करा आणि बिग बॉसने ऐकलं देखील. शेवटी त्यांनी सांगितलं, की आता हे बंद. उद्याचं बिग बॉस सांगताना दिसत होते, की उद्या या सदस्यांमधून एक सदस्य हा घराबाहेर जाणार आहे. तर आता बघू उद्या कोण जातं बिग बॉसच्या घराबाहेर हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो आज जे काही तन्वी वर्सेस दीपाली सैद हे जे काही वाजलं ना, खरं तर यांच्यामध्ये फार जुने हे वाद आहेत. ते आत्ता वाद चव्हाट्यावरती येत आहेत. पण एक प्रश्न आहे ना, तो अनुत्तरित आहे. त्याचं उद्या उत्तर मिळतं, की हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. जो मुद्दा दीपाली सैयदने काढला होता, की आपण खोटं-खोटं भांडण करू, असं तू जे काही सांगितलं होतंस, याचं उत्तर अजून मिळालेलं नाहीये. तन्वी टाळाटाळ करते, की मी असं काही सांगितलंच नव्हतं. परंतु अजून देखील दीपाली त्याच्यावरतीच आहे, की तू बोललीच होती. काय वाटतं तुम्हाला? खरंच सांगितलं असेल का? खरंच तन्वी फेक आहे का? याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, जरूर करा.